नमस्कार दिव्यांग विद्यार्थी मित्रांनो. उच्च शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये सोयीसवलती या शासन निर्णयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. 2017चा हा शासन निर्णय आहे, तरी बऱ्याच दिव्यांग विद्यार्थ्यांना या सोयीसवलती माहीत नाहीत. तसेच 2016मधील कायद्यानुसार 21 दिव्यांग प्रकार आहेत. त्या दिव्यांग प्रकारानुसार त्यांना ज्या सवलती आहेत त्या या शासन निर्णयामध्ये नमूद आहेत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला या शासन निर्णयाची सविस्तर माहिती घेऊया. उच्च शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये सोयीसवलती देण्याबाबत महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक 4 मार्च 2017. प्रस्तावना. राज्यातील सर्व उच्च शिक्षण घेणाऱ्या संस्थांमध्ये विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्याचे अध्ययन, अध्यापन व मूल्यमापनाची पद्धती वेगळी असणे आवश्यक आहे. विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक मूल्यमापनामध्ये गरजेनुरूप सोयीसवलती देण्यासंदर्भात धोरण निश्चितीसाठी शासन स्तरावरून समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीच्या बैठकीमध्ये सर्व अकृषी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक व दिव्यांगाशी संबंधित असलेल्या विविध संस्थांचे तज्ज्ञ प्रतिनिधी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी व परीक्षा पद्धतीमध्ये त्यांना दिल्या जात असलेल्या व आवश्यक असलेल्या सोयी सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व त्यानुसार आवश्यक त्या सूचना व अभिप्राय मागविण्यात आले. प्राप्त अभिप्राय व सूचनांचा विचार करून उच्च शिक्षण विद्यापीठी शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना सोयी सुविधा देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुसार खाली नमूद केल्याप्रमाणे शासन निर्णय घेत आहे. शासन निर्णय. विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्याची खालीलप्रमाणे वर्गवारी आहे. 1. पूर्णतः अंध. 2. अंशतः अंध. 3. कुष्ठरोग निवारित. 4. कर्णबधिर. 5. लोकोमोटर डिसॅबिलिटी अस्थिव्यंगासह. 6. शारीरिक वाढ खुंटणे. 7. बौद्धिक अक्षम मतिमंद गतिमंद. 8. मानसिक आजार. 9. स्वमग्न. 10. सेरेब्रल पाल्सी. 11. स्नायूंची विकृती. 12. मज्जासंस्थेचे तीव्र आजार. 13. अध्ययन अक्षम. 14. बहुविध. 15. भाषण वाचा व भाषण अक्षमत्व. 16. थॅलेसेमिया. 17. हिमोफिलिया. 18. सिकल सेल आजार. 19. बहुविकलांग. 20. ॲसिड अटॅक व्हिक्टीम. 21. पार्किन्सन्स आजार. 1. उपरोक्त सर्व प्रकारातील उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यापीठ स्तरावरील शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना खालील नमूद समान सोयी सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यात याव्यात. विद्यार्थ्याच्या सोयीनुसार जवळचे परीक्षा केंद्र देय राहील. शक्यतो विद्यार्थी ज्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे तेच महाविद्यालय किंवा त्याच्या घराजवळचे महाविद्यालय परीक्षा केंद्र असावे. सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिका PWD शिक्कामोद्रित करून तपासणीकरिता वेगळ्या ठेवण्याची व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी प्रति तास 20 मिनिटे अधिक वेळ देय राहील. अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सत्रातील प्रत्येक परीक्षेमध्ये लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत व प्रकल्प संशोधन परीक्षेमध्ये एकूण गुणांच्या 3% गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयामध्ये विभागून देण्यात यावी. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य, संचालक यांचे पूर्वपरवानगीने लेखनिक घेता येईल. मात्र लेखनिकांची व्यवस्था पालकांनी महाविद्यालयाचे सहकार्य करावी. अन्यथा शक्य झाल्यास महाविद्यालयाने लेखनिकांची यादी ठेवावी व या यादीतून लेखनिक देण्यात यावा. यासाठीचा पत्रव्यवहार परीक्षा आवेदनपत्र सादर करतेवेळी करण्यात यावा. आवश्यकतेनुसार सांकेतिक भाषा विश्लेषक साइन लँग्वेज इंटरप्रिटर उपलब्ध करून द्यावा. जे विद्यार्थी आरोग्य व शारीरिक शिक्षण, समाजसेवा, बालवीर, वीरबाला, छात्रसेना, NCC, संरक्षण अभ्यास, डिफेन्स स्टडीज, मुलकी संरक्षण व रस्ता सुरक्षा गस्त, सिव्हिल डिफेन्स अँड रोड सेफ्टी, पेट्रोल,
इत्यादी विषय पूर्ण करू शकत नाहीत त्या विद्यार्थ्यांना या विषयात सवलत मिळण्यासाठी अर्ज दिव्यांग प्रमाणपत्रासह संबंधित महाविद्यालयामार्फत विद्यापीठाकडे पूर्व मान्यतेसाठी पाठवावा किंवा संबंधित विद्यापीठाने अशी सवलत मिळण्याबाबतचे नियम तयार करून सर्व महाविद्यालयाचे निदर्शनास आणावेत. ही सर्व प्रकारच्या दिव्यांग मुलासाठी स्पेलिंग, व्याकरण, विरामचिन्हे याबाबतीत गुणदान कमी करण्यात येऊ नये. यापैकी काही वर्गवारीसाठी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वर्गात आवश्यक असलेली हजेरी उपस्थिती बंधनकारक राहणार नाही. त्यासाठी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्याची परवानगी बंधनकारक राहील. वरीलप्रमाणे सर्वसाधारण सोयी सवलती सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना देय राहतील. याशिवाय त्यांचे दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार काही विशेष सोयी सवलती खालीलप्रमाणे देय राहतील. 2. पूर्णतः अंध ब्लाइंडनेस व अंशतः अंध पार्शियल ब्लाइंड विद्यार्थ्याकरिता सवलती. 1. परीक्षा कालावधीमध्ये गणिती पाटीचा वापर करता येईल. 2. परीक्षा कालावधीत आवाजाच्या गणकयंत्राचा वापर करता येईल. 3. अंशतः अंध विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी स्केच पेनचा व प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी ग्लास मॅग्निफायरचा वापर करता येईल. 4. अंशतः अंध विद्यार्थ्याच्यासाठी मोठ्या अक्षरातील प्रश्नपत्रिका छापण्यात यावी. 5. परीक्षेच्या वेळी गरजेनुसार अभ्यासक्रम व भूमिती साहित्य साधनाचा वापर करता येईल. आकृत्या, नकाशे, तक्ते इतर न काढण्याची सवलत देय राहील. त्याचे गुण त्या विद्यार्थ्याला त्या प्रमाणात देण्यात येतील. अथवा आकृत्या, नकाशे, तक्ते इतर प्रश्नासाठी पर्यायी प्रश्न देण्यात यावेत. 6. प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी या विद्यार्थ्यांना या विषयाची तोंडी परीक्षा, बहुपर्यायी उत्तरे असलेली लेखी परीक्षा प्रात्यक्षिकावर आधारित देता येईल. तोंडी परीक्षेत प्रात्यक्षिकावर आधारित प्रश्न विचारले जावेत. 7. जर एखाद्या विद्यार्थ्याला संगणकाच्या द्वारे परीक्षा द्यावयाची असल्यास स्क्रीन रीडिंग सॉफ्टवेअर असलेला संगणक, NVDA सॉफ्टवेअर तत्सम व इतर संगणक प्रणालीचा वापर करता येईल. परंतु त्यासाठी विद्यापीठाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. 8. विद्यार्थ्यांना टेप रेकॉर्डरद्वारे प्रश्न देण्यात यावेत आणि त्यांनी प्रश्नांना दिली उत्तरे टेप रेकॉर्डवर रेकॉर्ड करण्यात यावीत व त्यांच्या बसण्याची स्वतंत्र व्यवस्था असावी. 9. ज्यावेळी दृष्टीहीन मुलगा बऱ्याच वेळेपासून ब्रेलमध्ये लिहित असेल आणि ज्यामुळे ज्याला थकवा जाणवत असेल अशावेळी त्यास काही काळ विश्रांती देण्यात यावी. तथापि ही वेळ सवलतीच्या एकूण वेळेपेक्षा जास्त नसावी. 10. ज्यावेळी ब्रेल वाचन लेखन चाचणी असेल अशावेळी ब्रेल लिपीतील चुकाबाबत गुण कमी करू नयेत. तसेच गरज असेल अशावेळी मौखिक पद्धतीने प्रश्नांची उत्तरे विचारून त्याला कितपत ज्ञान आहे याबद्दल चाचणी घेण्यात यावी. चित्र, आकृत्या, नकाशे याऐवजी पर्यायी प्रश्न देण्यात यावेत. वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी सुस्पष्ट सूचना देण्यात याव्यात. 11. ज्यावेळेस निबंधात्मक प्रश्न असतात आणि ते प्रश्न ब्रेलमध्ये लिहितात अशावेळी सदर प्रश्नावर गुणदान करताना उत्तरे मोठ्या प्रमाणात लिहिलेले आहे हे न पाहता मुख्य मुद्द्यावर लक्ष देण्यात यावे. महाविद्यालयाने याविषयीचा पत्रव्यवहार विद्यापीठाशी करणे अत्यावश्यक आहे. 12. प्रकल्पावर आधारित लेखी परीक्षेऐवजी तोंडी परीक्षा घेण्यात यावी. 3. कुष्ठरोग निवारित विद्यार्थ्यासाठी सवलती. 1. ज्या महाविद्यालयात हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ते किंवा जवळचे महाविद्यालय या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्र म्हणून देण्यात यावेत. 2. शिकत असलेल्या महाविद्यालयातच शरीराची योग्य स्थिती आणि बसण्याच्या व्यवस्थेसाठी अनुकूल तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन, खुर्च्या यांची या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करण्यात यावी. 3. अचानक उपचार करावे लागतील अशी स्थिती उत्पन्न झाली, परीक्षेसाठी कालावधीच उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले तर अशा प्रसंगी विद्यार्थ्याच्या भविष्याचा विचार करून त्यास पुनर्परीक्षेची परवानगी देण्यात यावी. विषय शिक्षक, महाविद्यालयाचे प्राचार्य व परीक्षा विभागाचे प्रमुख यांनी यासाठी समन्वय साधावा. 4. विद्यार्थ्यांना लिहायला सोयीचे व्हावे यासाठी वेगळ्या प्रकारची पेन्सिल, पेन, ग्रिपर, संगणक देण्याची व्यवस्था उपलब्ध करावी. गरजेनुसार लेखणी घेण्याची परवानगी देण्यात यावी. 4. कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी सवलती. 1. प्रश्नाचे उत्तर अपेक्षित शब्दमर्यादेपेक्षा कमी शब्दमर्यादेत लिहिता येईल.
दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरे मुद्द्यामध्ये लिहिता येतील. दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये मुख्य मुद्द्याच्या अनुषंगाने उत्तर लिहिल्यास परीक्षकांनी उत्तरामध्ये थोडक्यात विषयाच्या अनुषंगाने माहिती उत्तरे दिली आहेत का ते तपासून गुणदान करावे. 2. या मुलासाठी स्पेलिंग, व्याकरण, विरामचिन्हे या बाबतीत गुणदान कमी करण्यात येऊ नयेत. 3. सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नाची शब्दरचना सरळ सोपी असावी. मौखिक मूल्यमापनासाठी लेखीचा पर्याय असावा. 4. आवश्यकता असल्यास अशा विद्यार्थ्यांना वाचनिक सूचक प्रॉम्प्टर देण्यात यावा. 5. गरजेनुसार विद्यार्थ्याला त्यास हव्या त्या भाषेत पेपर लिहिण्याची परवानगी देण्यात यावी. 5. लोकोमोटर डिसॅबिलिटी अस्थिव्यंगासह बहुविकलांगता व सेरेब्रल पाल्सी विद्यार्थ्यासाठी सवलती. 1. ज्या महाविद्यालयात हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तेच महाविद्यालय या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्र म्हणून देण्यात यावे. शिकत असलेल्या महाविद्यालयातच शरीराची योग्य स्थिती आणि बसण्यासाठी अनुकूल असे तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन, खुर्च्या यांची या विद्यार्थ्यासाठी व्यवस्था करावी लागेल. तथापि यासाठी संबंधित महाविद्यालयाने विद्यापीठाची मान्यता किंवा पूर्वपरवानगी घ्यावी. 2. ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता असेल त्यांना उत्तरपत्रिका टाईप करणे किंवा लिहिण्यासाठी तसेच पूर्ण प्रश्नपत्रिका किंवा प्रश्नपत्रिकेचा काही भाग लिहिण्यासाठी लेखणी घेण्यास परवानगी देण्यात येईल. जर हे विद्यार्थी स्वतः प्रश्नपत्रिका सोडवत असताना मध्येच थकले, पुढे प्रश्नपत्रिका सोडवू शकत नाही असे वाटल्यास त्यांना महाविद्यालयातील प्रत्यक्ष अध्यापनाशी संबंधित नसलेला कोणताही कर्मचारी लेखनिक म्हणून देता येईल. हा कर्मचारी या विद्यार्थ्याने बोललेली भाषा समजू शकत असावा. या लेखनिकांची काळजीपूर्वक निवड करावी. हा लेखनिक बहुविकलांग, सेरेब्रल पाल्सी, लोकोमोटर डिसॅबिलिटी विद्यार्थी काय सांगतो हे समजून लिहू शकेल असा असावा. 3. आकृत्या, नकाशे, तक्ते इतर न काढण्यासाठी सवलत देय राहील. याचे गुण त्या विद्यार्थ्याला त्याचे प्रमाणात देण्यात यावेत. 4. प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी या विद्यार्थ्यांना या विषयाची तोंडी परीक्षा, बहुपर्यायी उत्तरे असलेली लेखी परीक्षा प्रात्यक्षिकावर आधारित देता येईल. तोंडी परीक्षेत प्रात्यक्षिकावर आधारित प्रश्न विचारले जावेत. 5. या मुलांना अतिरिक्त सूचना किंवा संकेताची गरज भासते तेव्हा परीक्षेच्या वेळी त्यांची बैठकीची वेगळी व्यवस्था करण्यात यावी. 6. अशा विद्यार्थ्याच्या परीक्षासाठी तांत्रिक पद्धतीचा वापर करण्यात यावा. उदाहरणार्थ संगणक व संगणक प्रणाली, व्हॉइस सिंथेसायझर. 7. प्रश्नाची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी संप्रेषण बोर्ड, कम्युनिकेशन बोर्डचा वापर करावा. 8. अनुकूलनशील साहित्य आणि उपकरणांचा वापर करून देण्यात यावा. उदाहरणार्थ पेन्सिल व ग्रिप्स. 9. हे विद्यार्थी जास्त दाब देऊन लिहितात त्यासाठी आवश्यकतेनुसार कागद उत्तरपत्रिका जाड पानांची देण्यात यावी. 6. शारीरिक वाढ खुंटणे, डॉर्फिझम. 1. ज्या महाविद्यालयात हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तेच महाविद्यालय या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्र म्हणून देण्यात येईल. शिकत असलेल्या महाविद्यालयातच शरीराची योग्य स्थिती आणि बसण्याच्या व्यवस्थेसाठी अनुकूल तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन, खुर्च्या यांची या विद्यार्थ्यासाठी व्यवस्था करावी. तथापि यासाठी संबंधित महाविद्यालयाने विद्यापीठाची मान्यता पूर्वपरवानगी घ्यावी. 2. लेखणी घेण्याची परवानगी देण्यात यावी. 3. आवश्यकता असेल तर वाचनिक सूचक देण्याची परवानगी असावी. 7. बौद्धिक अक्षम, मतिमंद, गतिमंद. 1. विद्यार्थ्यांना आकृत्या, नकाशे, तक्ते इतर न काढण्याची सवलत देण्यात यावी. त्यासाठीचे गुण त्या विद्यार्थ्यांना त्याच प्रमाणात देण्यात यावेत. 2. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका टाईप करून वा लिहून देण्याची परवानगी प्रदान करण्यात यावी. त्यांना पूर्ण प्रश्नपत्रिका व प्रश्नपत्रिकेचा काही भाग लेखणी घेण्याची परवानगी देण्यात येईल. ते विद्यार्थी स्वतः प्रश्नपत्रिका सोडवत असताना मध्ये थकले तर त्यांना लेखनिक द्यावा. कर्मचारी लेखनिक म्हणून घेता येईल. हा कर्मचारी या विद्यार्थ्याने बोललेली भाषा समजू शकत असावा. या लेखनिकांची काळजीपूर्वक निवड करावी. हा लेखनिक अध्ययन अक्षम विद्यार्थी काय सांगतो हे समजून लिहू शकेल असा असावा. 3. प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी
त्या विद्यार्थ्यांना त्या विषयाची तोंडी परीक्षा, बहुपर्यायी उत्तरे असलेली लेखी परीक्षा प्रात्यक्षिकावर आधारित देता येईल. तोंडी परीक्षेत प्रात्यक्षिकावर आधारित प्रश्न विचारले जावेत. 4. या गटात मोडणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची कार्यकौशल्ये अविकसित असतात. याचा विचार करून त्यांना वेगळ्या प्रकारची पेन्सिल, पेन, ग्रिपर, गणकयंत्र वापरण्याची परवानगी द्यावी. 5. आवश्यकतेनुसार प्रौढ लेखनिक देण्यात यावा. 8. मानसिक आधार. 1. ज्या महाविद्यालयात हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ते महाविद्यालय अथवा घराजवळचे महाविद्यालय या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्र म्हणून देण्यात यावे. 2. या विद्यार्थ्याची परीक्षा वेगळ्या वर्गात घेण्यात यावी. 3. विद्यार्थी अचानक आक्रमक, हिंसक बनला तर परिस्थिती हाताळू शकेल असाच पर्यवेक्षक नेमावा. 4. लेखी परीक्षेची ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डर वापरून मौखिक परीक्षा घेण्याची परवानगी देण्यात यावी. 9. स्वमग्न विद्यार्थ्यांसाठी सवलती. 1. ज्या महाविद्यालयात हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ते महाविद्यालय या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्र म्हणून देण्यात यावे. त्यांना आवश्यक अशी टेबल खुर्ची, टायपिंग मशीन, संगणक खुर्ची यांची व्यवस्था करावी. 2. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका टाईप करून वा लिहून देण्याची परवानगी देण्यात येईल. त्यांना पूर्ण उत्तरपत्रिका किंवा उत्तरपत्रिकेचा काही भाग लिहिण्यासाठी लेखणी घेण्यास परवानगी देण्यात यावी. जर हे विद्यार्थी स्वतः प्रश्नपत्रिका सोडवत असताना मध्येच थकले, पुढे प्रश्नपत्रिका सोडवू शकत नाहीत असे वाटल्यास त्यांना महाविद्यालयातील प्रत्यक्ष अध्यापनाशी संबंधित असलेला कोणताही कर्मचारी लेखनिक म्हणून घेता येईल. हा कर्मचारी या विद्यार्थ्याने बोललेली भाषा समजू शकत असावा. या लेखनिकांची काळजीपूर्वक निवड करावी. हा लेखनिक ऑटिस्टिक विद्यार्थी काय सांगतो ते लिहू शकेल असा असावा. 3. विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेसाठी त्याला खात्री वाटेल अशी व्यक्ती परीक्षा वर्गाजवळ उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी. 4. विद्यार्थ्यांना आकृत्या, नकाशे, तक्ते इतर न काढण्याची सवलत देण्यात येईल. त्याचे गुण त्या विद्यार्थ्याला त्या प्रमाणात देण्यात येतील. 5. प्रात्यक्षिक आणि प्रकल्प परीक्षेस विद्यार्थ्यांना या विषयाची तोंडी परीक्षा, बहुपर्यायी उत्तरे असलेली लेखी परीक्षा देता येईल. तोंडी परीक्षेत प्रात्यक्षिकावर आधारित प्रश्न विचारले जावेत. 6. मौखिक मूल्यमापनासाठी लेखीचा पर्याय असावा. 7. आवश्यकतेनुसार प्रौढ लेखनिक देण्यात यावा. 8. आवश्यकतेनुसार वाचनिक देण्यात यावा. 9. प्रश्नाचे उत्तर अपेक्षित शब्दमर्यादेपेक्षा कमी शब्दमर्यादेत लिहिता येईल. दीर्घोत्तरी प्रश्नाची उत्तरे मुद्द्यामध्ये लिहिता येतील. दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये मुख्य मुद्द्याच्या अनुषंगाने उत्तर दिल्यास परीक्षकांनी परीक्षेतील उत्तरामध्ये थोडक्यात विषयाच्या अनुषंगाने माहिती उत्तरे दिली आहेत का ते तपासून गुणदान करावे. 10. या विद्यार्थ्याची परीक्षा वेगळ्या वर्गात घेण्यात यावी. 11. अचानक उपचार करावे लागतील अशी स्थिती उत्पन्न झाल्यास किंवा परीक्षेच्या कालावधीतच उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागल्यास अशा विद्यार्थ्याच्या भविष्याचा विचार करून त्यांना पुनर्परीक्षेची परवानगी देण्यात यावी. विषय शिक्षक, महाविद्यालयाचे प्राचार्य व परीक्षा विभागाचे प्रमुख यांनी यासाठी समन्वय साधावा. 12. या गटात मोडणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची कार्यकौशल्य अविकसित असतात. याचा विचार करून त्यांना वेगळ्या प्रकारची पेन्सिल, पेन, ग्रिपर, गणकयंत्र वापरण्याची परवानगी द्यावी. त्यांना भाषा अनिवार्य करण्यात येऊ नयेत. 10. स्नायूंची विकृती विद्यार्थ्यांसाठी सवलती. 1. ज्या महाविद्यालयात हे विद्यार्थी शिक्षण घेत आहे ते किंवा जवळचे महाविद्यालय या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्र म्हणून देण्यात यावे. 2. अचानक उपचार करावे लागतील अशी स्थिती उत्पन्न झाल्यास किंवा परीक्षेच्या कालावधीतच उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागल्यास अशा विद्यार्थ्याच्या भविष्याचा विचार करून त्यांना पुनर्परीक्षेची परवानगी देण्यात यावी. विषय शिक्षक, महाविद्यालयाचे प्राचार्य व परीक्षा विभागाचे प्रमुख यांनी यासाठी समन्वय साधावा. या विद्यार्थ्याची बैठक व्यवस्था वेगळ्या वर्गात करावी. वेळप्रसंगी स्पेशल पर्यवेक्षकाची नेमणूक करावी. परीक्षा विभाग प्रमुख, महाविद्यालयातील अधिकारी यांच्या परवानगीने आवश्यक असेल तर परीक्षा हॉस्पिटल अथवा विद्यार्थ्याच्या घरी घेण्यात यावी. 4. लेखी परीक्षेऐवजी ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डर वापरून मौखिक परीक्षा घेण्याची परवानगी देण्यात यावी. 11. मज्जासंस्थेचे तीव्र आजार. 1.
ज्या महाविद्यालयात हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ते किंवा जवळचे महाविद्यालय या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्र म्हणून देण्यात यावे. 2. अचानक उपचार करावे लागतील अशी स्थिती उत्पन्न झाल्यास किंवा परीक्षेच्या कालावधीतच उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागल्यास अशा तर विद्यार्थ्याच्या भविष्याचा विचार करून त्यांना पुनर्परीक्षेची परवानगी देण्यात यावी. विषय शिक्षक, महाविद्यालयाचे प्राचार्य व परीक्षा विभागाचे प्रमुख यांनी यासाठी समन्वय साधावा. 3. या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था वेगळ्या वर्गात करावी. वेळप्रसंगी स्पेशल पर्यवेक्षकाची नेमणूक करावी. परीक्षा विभाग प्रमुख, महाविद्यालयातील अधिकारी यांच्या परवानगीने आवश्यक असेल तर परीक्षा हॉस्पिटल अथवा विद्यार्थ्याच्या घरी घेण्यात यावी. 4. लेखी परीक्षेऐवजी ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डर वापरून मौखिक परीक्षा घेण्याची परवानगी देण्यात यावी. 12. अध्ययनक्षम विद्यार्थ्यासाठी सवलती. 1. विद्यार्थ्यांना आकृत्या, नकाशे, तक्ते इतर न करण्यासाठी सवलत देण्यात यावी. सदरचे गुण त्या विद्यार्थ्याला त्या प्रमाणात देण्यात यावेत. 2. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका टाईप करून वा लिहून देण्याची परवानगी देण्यात येईल. त्यांना पूर्ण उत्तरपत्रिका किंवा उत्तरपत्रिकेचा काही भाग लिहिण्यासाठी लेखनिक घेण्यास परवानगी देण्यात येईल. जर हे विद्यार्थी स्वतः प्रश्नपत्रिका सोडवत असताना मध्येच थकले, पुढे प्रश्नपत्रिका सोडवू शकत नाही असे वाटल्यास त्यांना महाविद्यालयातील प्रत्यक्ष अध्यापनाशी संबंध नसलेला कोणताही कर्मचारी लेखनिक म्हणून घेता येईल. हा कर्मचारी या विद्यार्थ्याने बोललेली भाषा समजू शकत असावा. या लेखनिकांची काळजीपूर्वक निवड करावी. हा लेखनिक अध्ययन अक्षम विद्यार्थी काय सांगतो ते समजून लिहू शकेल असा असावा. 3. प्रात्यक्षिक आणि प्रकल्प परीक्षेस विद्यार्थ्यांना या विषयाची तोंडी परीक्षा, भूमिपर्याय उत्तर असलेली लेखी परीक्षा आधारित प्रश्न विचारले जावेत. 4. या गटात मोडणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची कार्यकौशल्ये अविकसित असतात. याचा विचार करून त्यांना वेगळ्या प्रकारची पेन्सिल, पेन, ग्रिपर, गणकयंत्र वापरण्याची परवानगी देण्यात यावी. 5. लेखी परीक्षेऐवजी ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डर वापरून मौखिक परीक्षा घेण्याची परवानगी देण्यात यावी. 6. आवश्यकतेनुसार प्रौढ लेखनिक देण्यात यावा. 7. प्रश्नाचे उत्तर अपेक्षित शब्दमर्यादेपेक्षा कमी शब्दमर्यादेत लिहिता येईल. दीर्घोत्तरी प्रश्नाची उत्तरे मुद्द्यामध्ये लिहिता येतील. अशा दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये मुख्य मुद्द्यांच्या अनुषंगाने उत्तर लिहिल्यास परीक्षकांनी उत्तरामध्ये थोडक्यात विषयाच्या अनुषंगाने माहिती उत्तरे दिली आहेत का ते तपासून गुणदान करावे. 13. मेंदू व मज्जापेशी काठिण्य विद्यार्थ्यासाठी सवलती. 1. ज्या महाविद्यालयात हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ते किंवा जवळचे महाविद्यालय या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्र म्हणून देण्यात यावे. 2. अचानक उपचार करावे लागतील अशी स्थिती उत्पन्न झाल्यास किंवा परीक्षेच्या कालावधीतच उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागल्यास त्या विद्यार्थ्याच्या भविष्याचा विचार करून त्यांना पुनर्परीक्षेची परवानगी देण्यात यावी. विषय शिक्षक, महाविद्यालयाचे प्राचार्य व परीक्षा विभागाचे प्रमुख यांनी यासाठी समन्वय साधावा. 3. या विद्यार्थ्याची बैठक व्यवस्था वेगळ्या वर्गात करावी. वेळप्रसंगी स्पेशल पर्यवेक्षकाची नेमणूक करावी. परीक्षा विभाग प्रमुख, महाविद्यालयातील अधिकारी यांच्या परवानगीने आवश्यकता असेल तर परीक्षा हॉस्पिटल अथवा विद्यार्थ्याच्या घरी घेण्यात यावी. 4. लेखी परीक्षेऐवजी ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डर वापरून मौखिक परीक्षा घेण्याची परवानगी देण्यात यावी. 14. भाषण, वाचा व भाषा अक्षमत्व असलेल्या विद्यार्थ्यासाठी सवलती. 1. ज्यावेळेस निबंधात्मक प्रश्न असतात अशावेळी सदर प्रश्नावर गुणदान करताना उत्तरे मोठ्या प्रमाणात लिहिले आहे हे न पाहता मुख्य मुद्द्यावर लक्ष देण्यात यावे. महाविद्यालयाने याविषयीचा पत्रव्यवहार विद्यापीठाशी करणे आवश्यक आहे. 2. विद्यार्थ्यांना आकृत्या, नकाशे, तक्ते इतर न काढण्याची सवलत देण्यात यावी. त्याचे गुण त्या विद्यार्थ्याला त्या प्रमाणात देण्यात यावेत अथवा त्यासाठी पर्यायी प्रश्न विचारण्यात यावेत. 3. अनिवार्य विषयाऐवजी सायन्स, गणित इतर विद्यार्थ्याला त्या झेपेल असा विषय निवडून परीक्षा देण्याची परवानगी देण्यात यावी. 4. तोंडी परीक्षा लेखी स्वरूपाची परवानगी देण्यात यावी. 15. थॅलेसेमिया कॅन्सर. 1. महाविद्यालयात हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत
ते किंवा जवळचे महाविद्यालय या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्र म्हणून देण्यात येईल. त्यांच्या महाविद्यालयातच या मुलासाठी विशेष तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन, खुर्च्याची व्यवस्था करण्यात यावी. तथापि यासाठी संबंधित महाविद्यालयाने त्याची सोय करावी. 2. अचानक उपचार करावे लागतील अशी स्थिती उत्पन्न झाल्यास किंवा परीक्षेच्या कालावधीतच उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले तर विद्यार्थ्याच्या भविष्याचा विचार करून त्यांना पुनर्परीक्षेची परवानगी देण्यात यावी. यासाठी विषय शिक्षक, महाविद्यालयाचे प्राचार्य व परीक्षा विभागाचे प्रमुख यांनी यासाठी समन्वय साधावा. 3. इन्फेक्शनची शक्यता लक्षात घेऊन या विद्यार्थ्यासाठी बैठक व्यवस्था वेगळ्या वर्गात करावी. वेळ प्रसंगी स्पेशल परीक्षकाची नेमणूक करावी व परीक्षा विद्यार्थ्याच्या घरी घेण्यात यावी. 4. विद्यार्थ्यांना लिहायचे सोयीचे व्हावे यासाठी वेगळ्या प्रकारची पेन्सिल, पेन, ग्रिपर, संगणक देण्याची व्यवस्था उपलब्ध करावी. 5. गरज असल्यास त्यांना लेखणी घेण्याची परवानगी देण्यात यावी. 6. विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेसाठी त्याला खात्री वाटेल अशी व्यक्ती परीक्षा वर्गाजवळ उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी. 7. यापेक्षा वेगळ्या सोयी हव्या असतील तर पालक, विषय शिक्षक, प्राचार्य व परीक्षा विभागाचे प्रमुख यांच्या समन्वयाने ठरवण्यात यावे. 16. हिमोफिलिया. 1. ज्या महाविद्यालयात हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ते किंवा जवळचे महाविद्यालय या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्र म्हणून देण्यात येईल. त्यांना त्यांच्या महाविद्यालयातच या मुलासाठी विशेष तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन, खुर्च्याची व्यवस्था करण्यात यावी. तथापि या साठी संबंधित महाविद्यालयाने विद्यापीठाची मान्यतापूर्व परवानगी घ्यावी. 2. अचानक उपचार करावे लागतील अशी स्थिती उत्पन्न झाल्यास किंवा परीक्षेच्या कालावधीतच उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागल्यास विद्यार्थ्याच्या भविष्याचा विचार करून त्यांना पुनर्परीक्षेची परवानगी देण्यात यावी. विषय शिक्षक, महाविद्यालयाचे प्राचार्य व परीक्षा विभागाचे प्रमुख यांनी यासाठी समन्वय साधावा. 3. इन्फेक्शनची शक्यता लक्षात घेऊन या विद्यार्थ्यासाठी बैठक व्यवस्था वेगळ्या वर्गात करावी. वेळप्रसंगी स्पेशल परीक्षकाची नेमणूक करावी व परीक्षा विद्यार्थ्याच्या घरी घेण्यात यावी. 4. विद्यार्थ्यांना लिहावाचे सोयीचे व्हावे यासाठी वेगळ्या प्रकारची पेन्सिल, पेन, ग्रिपर, संगणक देण्याची व्यवस्था उपलब्ध करावी. 5. गरज असल्यास त्यांना लेखणी घेण्याची परवानगी देण्यात यावी. 6. विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेसाठी त्याला खात्री वाटेल अशी व्यक्ती परीक्षा वर्गाजवळ उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी. 7. यापेक्षा वेगळ्या सोयी हव्या असतील तर पालक, विषय शिक्षक, प्राचार्य व परीक्षा विभाग प्रमुख यांच्या समन्वयाने ठरवण्यात यावे. 17. सिकल सेल. 1. ज्या महाविद्यालयात हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ते किंवा जवळचे महाविद्यालय या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्र म्हणून देण्यात येईल. त्यांच्या महाविद्यालयातच या मुलासाठी विशेष तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन, खुर्च्याची व्यवस्था करण्यात यावी. तथापि यासाठी संबंधित महाविद्यालयाने विद्यापीठाची मान्यता किंवा पूर्वपरवानगी घ्यावी. 2. अचानक उपचार करावे लागतील अशी स्थिती उत्पन्न झाल्यास किंवा परीक्षेच्या कालावधीतच उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागल्यास विद्यार्थ्याच्या भविष्याचा विचार करून त्यांना पुनर्परीक्षेची परवानगी देण्यात यावी. विषय शिक्षक, महाविद्यालयाचे प्राचार्य व परीक्षा विभागाचे प्रमुख यांनी यासाठी समन्वय साधावा. 3. इन्फेक्शनची शक्यता लक्षात घेऊन या विद्यार्थ्यासाठी बैठक व्यवस्था वेगळ्या वर्गात करावी. वेळप्रसंगी स्पेशल परीक्षकाची नेमणूक करावी व परीक्षा विद्यार्थ्याच्या घरी घेण्यात यावी. 4. विद्यार्थ्यांना लिहावाचे सोयीचे व्हावे यासाठी वेगळ्या प्रकारची पेन्सिल, पेन, ग्रिपर, संगणक देण्याची व्यवस्था उपलब्ध करावी. 5. गरज असल्यास त्यांना लेखणी घेण्याची परवानगी देण्यात यावी. 6. विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी त्यांना खात्री वाटेल अशी व्यक्ती परीक्षा वर्गाजवळ उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी. 7. यापेक्षा वेगळ्या सोयी हव्या असतील तर पालक, विषय शिक्षक, प्राचार्य व परीक्षा विभाग प्रमुख यांच्या समन्वयाने ठरवण्यात यावे. 18. ॲसिड अटॅक व्हिक्टीम विद्यार्थ्यासाठी सवलती. 1. ज्या महाविद्यालयात हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ते किंवा जवळचे महाविद्यालय या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्र म्हणून देण्यात यावे. 2. शिकत असलेल्या महाविद्यालयातच शरीराची योग्य स्थिती आणि बसण्याची अनुकूल असे तयार केलेले टेबल,
टायपिंग मशीन, खुर्च्या यांची या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करण्यात यावी. तथापि या संबंधित महाविद्यालयाने विद्यापीठाची मान्यता पूर्वपरवानगी घ्यावी. 3. अचानक उपचार करावे लागतील अशी स्थिती उत्पन्न झाल्यास किंवा परीक्षेच्या कालावधीतच उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागल्यास विद्यार्थ्याच्या भविष्याचा विचार करून त्यांना पुनःपरीक्षेची एक्झाम परवानगी देण्यात यावी. विषय शिक्षक, महाविद्यालयाचे प्राचार्य व परीक्षा विभाग प्रमुख यांनी यासाठी समन्वय साधावा. 4. विद्यार्थ्यांना लिहावाचे सोयीचे व्हावे यासाठी वेगळ्या प्रकारची पेन्सिल, पेन, ग्रिपर, संगणक देण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. 5. गरज असल्यास त्यांना लेखणी घेण्याची परवानगी द्यावी. 19. पार्किन्सन्स 1. ज्यावेळेस निबंधात्मक प्रश्न असतात अशावेळी सहज प्रश्नावर गुंतान करताना उत्तरे मोठ्या प्रमाणात लिहिली आहे हे न पाहता मुख्य मुद्द्यावर लक्ष देण्यात यावे. महाविद्यालयाने याविषयीचा पत्रव्यवहार विद्यापीठाशी करणे अत्यावश्यक आहे. 2. विद्यार्थ्यांना आकृत्या, नकाशे, तक्ते इतर न काढण्याची सवलत देण्यात यावी. त्याचे गुण त्या विद्यार्थ्याला त्या प्रमाणात देण्यात यावेत अथवा त्यासाठी पर्यायी प्रश्न विचारण्यात यावेत. 3. तोंडी लेखी स्वरूपाची परवानगी देण्यात यावी. उपरोक्त नमूद वर्गवारीतील दिव्यांग विद्यार्थी ज्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत त्या महाविद्यालयाची प्राचार्यांनी या शासनाचे निर्णयामध्ये नमूद केलेल्या सर्व सवलती व सुविधा या विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळतील याची दक्षता घ्यावी. सदर शासन निर्णय राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व विद्यापीठे व त्यांच्या संलग्नित असणारी सर्व महाविद्यालये तसेच राज्य शासनामार्फत विशेष कायद्यान्वये स्थापन करण्यात आलेल्या सर्व सोय अर्थसहाय्यित विद्यापीठांना लागू राहतील. सदर आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होईल हे पाहण्याची जबाबदारी सर्व उपरोक्त नमूद विद्यापीठाची राहील. सदर शासन निर्णयाची तात्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर डिजिटल संकेत क्रमांकासह उपलब्ध असून हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सिद्धार्थ खरात, उपसचिव, महाराष्ट्र शासन, प्रति सर्व सन्माननीय महोदयानं. तर दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, या शासन निर्णयाचा लाभ घ्या. बऱ्याच महाविद्यालयांना हा शासन निर्णय नाही. हा शासन निर्णय आपण सर्वांनी तुमच्या संग्रही ठेवा, आपल्या प्राचार्यांना दाखवा आणि या सोयी सवलती परीक्षेच्या कालावधीमध्ये लागू होतील, कशा लागू होतील ते पहा व या सोयी सवलती मिळवून यशस्वी व्हा. आपणास येणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. दिव्यांग व्यक्तीचे हक्काचे चॅनल दिव्यांग TV मराठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.